ओम नमो नारायण. मित्रांनो, मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, शिवधाम सरकार, मुक्काम जायगाव, तालुका सिन्नर, महाराष्ट्र मधून बोलतोय. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना निसर्गाने आपल्याला जे वेग दिलेले आहेत, वेग म्हणजे काय की जे वेग ऑटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये तयार होतात, त्या बाबतीत मी तुम्हाला माहिती देतोय. असे शरीरामध्ये 13 वेग आपल्या आयुर्वेदाने ऋषीमुनींनी शोधून काढलेले आहेत की ते 13 वेग जर आपण रोखले नाही तर आपल्याला रोगच आपल्या जवळ येत नाही. परंतु ह्या 13 वेगापैकी जर समजा एखादा वेग आपण रोखला तर निश्चितच त्याचं रोगामध्ये रूपांतर होतं. तर त्याबद्दल मी थोडी आपल्याला माहिती देणार. तर मित्रांनो, वेग जो नैसर्गिक रूपात आहे तो पहिला आहे आपला वायू. वायू म्हणजे आपण घरामध्ये बसत असताना किंवा कुठं ऑफिसमध्ये असलो, कुठं असलो, तर आपल्याला जो गॅस निघतो, ज्याला आपण पाद म्हणतो, तो निघतो. तर मित्रांनो, हा कधीही रोकायचा नाही. कारण की तुम्ही हा वायू रोखल्यानंतर हा वायूच तुमच्या शरीरामध्ये कुठेही प्रवेश करतो. तो तुमच्या सर्वात पहिले शक्यता आहे की तुमच्या अंडकोशामध्ये तो वायू घुसून त्या अंडकोशाला बलून सारखं फुगून टाकतो. त्यानंतर हर्नियासारखे तुम्हाला आजार होतात. तसेच हाच वायू तुमच्या जर डोक्यामध्ये नंतर तो घुसला तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतोय. आणि जर हाच वायू तुम्हाला शरीरामध्ये आणखी संधींमध्ये घुसला तर तुम्हाला वातेचा प्रकार होतो. जसा वातावरणामध्ये हवा फिरतो तशा पद्धतीचा हा तुमच्या शरीरामधला वायू, तो जर तुम्ही रोखण्याचा प्रयत्न केला किंवा रोखला तर ह्यापासून तुम्हाला संधिवातेसारखे पण आजार लागतात. मित्रांनो, तर ही फार सिंपल गोष्ट आहे. तर ह्या बाबतीत आपण ऑफिसमध्ये आहात काय, मित्रमंडळीमध्ये आहात काय, ह्याचा काही विचार करायचा नाही. याची काही लाज किंवा शरम बाळगायची नाही. वायू आला, जसा आला तसाच लगेच पास करून टाकायचा. मित्रांनो, दुसरा असा आहे की आपल्याला दुसरा वेग आपला आहे संडास. हा नैसर्गिक वेग आहे. आपल्या शरीरामध्ये चयापचयाची क्रिया ही स्वयंचलित 24 तास चालू असते. तर याच्यामध्ये आपल्याला संडास येत आहे. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या काही कामामध्ये आहात किंवा एखाद्या फंक्शनमध्ये तुम्ही बसलेले आहात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले आहात किंवा तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात किंवा मित्रमंडळीमध्ये गप्पा मारत आहात, तर आपल्याला काय वाटतं, आता संडास आली, आता कसं जायचं. मित्रांनो, संडास रोखणे म्हणजे तुम्हाला मी सांगतोय 95% बिमारी शरीराला बोलावणे. जेवढे काही रोग असतील त्याच्यापैकी 95% बिमाऱ्या बोलावणे. कारण की ही एक शरीराने व्यवस्था केलेली आहे की तुम्ही जे काही खाताय तर ते शरीरामधलं जे पाहिजे त्याचे रस निघून शरीरामध्ये रक्त तयार होत आहे आणि बाकी वेस्ट मटेरियल बाहेर फेकायचं असते. जर तुम्ही ते वेस्ट मटेरियल फेकण्यासाठी जर तुम्ही थांबलात, तो जर तुम्ही संडास रोखली तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला म्हणजे चयापचयाच्या तक्रारी लागतात. तुम्हाला ॲसिडिटी होतंय, तुम्हाला मळाचे खडे होतात. त्याच्यानंतर मळाचा खडा झाल्यानंतर तो संडासच्या जागेवरून ज्यावेळेस पास करतो त्यावेळेस तो कडक असतो आणि तो कडक झाल्यामुळे संडासच्या जागेची जी प्रसारण पावण्याची जी शक्ती असते त्याहीपेक्षा त्याला मोठं व्हायची जरूरत पडते. मग तिथले एखादी व्हेन्स फाटून जातं, रक्त पडतं, मुळव्याध होतं, फिशर होतो किंवा कट झाला तर भगंदर होतोय. तर ह्या गोष्टीची दक्षता घ्या. कधीही संडास रोकायची नाही मित्रांनो. आणि तिसरा वेग आहे मित्रांनो लघवी. आपल्याला लघवी जर आली, किती अर्जंट कामामध्ये तुम्ही असो, लघवी जर आली तर बिलकुल तुम्ही लघवी रोकायची नाही. लघवी काय आहे तर तुमच्या शरीरामधील टाकाऊ पदार्थ म्हणजे मुख्यतः रक्तामधील टाकाऊ पदार्थ लघवीच्या वाटे तुम्हाला शरीराच्या बाहेर टाकायचे असतात. तर लघवी जर तुम्ही रोखली तर काय होईल, ते टाकाऊ पदार्थ तसेच थांबतील. तुम्हाला प्रोस्टेट ग्लॅंडचा त्रास लागू शकतो किंवा तुम्हाला मुतखडा होतो, मूत्रकुच्चसारख्या बिमाऱ्या होतात. आणि जे स्वयंचलित ब्लॅडरची सिस्टीम आहे की जसं मडक्यामध्ये थेंब थेंब पाणी पडतं तसं आपल्या ब्लॅडरमध्ये किडनीपासून थेंब थेंब पाणी जमा होतंय आणि ते जर तुम्ही रोखलं तर त्याचे आकुंचन प्रसारण पावण्याची शक्ती पण कमी होत आहे. तर मित्रांनो, किडनीसारखे गंभीर आजार लागतात. म्हणून लघवी तुम्ही मुळीच रोकायची नाही. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, चौथा आपला वेग आहे तो म्हणजे डकार. आता तुम्ही 4 चौकामध्ये जर बसलेले आहात समजा आणि जर डकार आली तर रोकायची नाही. कारण की ही डकार तुम्ही रोखल्यानंतर तुमचा शरीरामध्ये जे आहे चयापचयाची बिमारी म्हणजे वायू तुम्हाला होणार, तुमचं पित्ताशयाचं काम बिघडणार. त्याच्यानंतर तुमच्या जठरामधून हजारो एन्झाइम्स लाडीसारखे निघतात, तिथं त्याला त्रास होतो, त्याचं चलन होत नाही बरोबर.
तर मित्रांनो, डकार कधीही रोकायचे नाही. आणि डकार जर तुम्ही रोखलीत तर निश्चितच तुम्हाला हृदयाचे आजार, तुमच्या फुफ्फुसाचे आजार आणि नेहमी तुम्हाला ब्लड प्रेशर सारखे आजार असे होऊ शकतात. म्हणून डकार मित्रांनो कधीच तुम्ही रोकायचे नाही. 5वा तुमचा जो आजार आहे तो छिंकणे किंवा जांभुळी येणे. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जे फेफडे आहेत, जे 24 आवर्स आपले फेफडे जे आहेत श्वसन घेण्याचं काम करतात, म्हणजे याच्यामधला ऑक्सिजन घेणे, वातावरणामधला ऑक्सिजन घेणे आणि ऑक्सिजन मधला वातावरण घेऊन तिथं जे रक्त फिरत असतं गाडीच्या कार्बोरेटर सारखं, तर ते रक्त काय करतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजनला टाकणे आणि जे काही कार्बन वगैरे आहे, बाकीचे उपयोगी जे वायू नाहीत ते बाहेर सोडणे. तर मित्रांनो, ह्यामध्ये होतं काय की तुम्हाला छिंकणे आणि जांभुळी येणे हे दोन्ही प्रकार रोखायचे नाही. आता तुम्ही ज्यावर छिंकताना मित्रांनो, त्यावेळेस तुमच्या मस्तकामधील काही जर मेद साचलेला असेल तर तो मेद कफाच्या रूपात तुमच्या मुख आणि नासामधून तो छिंकेच्याद्वारे बाहेर फेकला जातो. म्हणजे तो रस्ता छिंक दिल्यानंतर किंवा तो रस्ता क्लिअर होतोय. आणि जर समजा तुम्ही छिंकले नाही, आता फेफड्यांना स्वच्छ करणारा पदार्थ काय आहे? फेफड्यांना स्वच्छ पदार्थ करणारा म्हणजे छिंकेच्याद्वारे जे काही समजा आता मी बोलून राहिलो, काही हवेतील काही जंतू माझ्या लंग्समध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, ते जर कुठं श्वसन नलिकेमध्ये किंवा फेफड्यापर्यंत गेले तर निसर्गाने व्यवस्था केली की ते छिंकेच्या स्वरूपामध्ये बाहेर फेकणे. तर छिंक कधीही रोकायची नाही. छिंक कोणाच्या अंगावर छिंकायची नाही, थोडं साईडला व्हायचं आणि छिंक येऊ द्यायच्या. किती वेळ निसर्गाने हे केले की पहिल्या छिंकीमध्ये जर तो पदार्थ नाही निघाला तर दुसऱ्या छिंकेमध्ये निघेल, दुसऱ्यामध्ये नाही निघाला तर तिसऱ्या छिंकेमध्ये निघेल. परंतु तुम्ही एक छिंक देऊन जर मोकळे झाले तर तो पदार्थ तसाच राहतो. म्हणून तुम्ही छिंकेच्या जेवढे वेग येतील त्याची वाटच बघायची, निवांत साईडला व्हायचं, वाट बघायची किती छिंका येतात, छिंका येऊ द्यायच्या, छिंका रोकायच्या नाही. तसंच त्यासोबत जांभुळी पण तुम्ही रोकायची नाही. जे आपल्याला अशी जांभुळी येतात, हे जांभुळी करतो आपण, तर याचा अर्थ असा की तुमचं जे ब्रेन आहे मित्रांनो, त्या ब्रेनला ऑक्सिजन पाहिजे तसा मिळत नाही. त्यावेळेस तो काय करतो की उष्ण हवा ही मुखाच्या वाटे, जांभुळीच्या वाटे बाहेर फेकतंय आणि बाहेर फेकून चांगला ऑक्सिजन जे आहे तो शरीरामध्ये घेण्याची ही क्रिया आहे. कारण की डोपामिन सारखे जे काही असे एन्झाईम आहेत, आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे, ही पिट्युटरी ग्लँड नेहमी पाजरवत असते आणि ते शरीराच्या उपयोगी लागणारे जसे तोंडामध्ये लाड येत आहे तसे त्या लाडेच्या स्वरूपात इथं छत्रीसारखे आपल्या शरीरामध्ये इथं जे आहे पिट्युटरी ग्लँड बसलेली आहे, ती ग्लँड तिथून असं एक रस पाजरवतो. मग त्याला जर समजा तुम्ही जर जांभुळी दिली आणि तुम्ही जर त्याला रोखलं, समजा त्याला ऑक्सिजन मिळत नाही, पर्याय ती जे आहे पाहिजे तसं जे आहे सेक्रेशन करत नाही, तर त्यामुळे डोकंदुखीची पण बिमारी तुम्हाला लागू शकते. आणि मित्रांनो, एक तुमचा असा आहे की तुम्हाला तहान लागणे. आता आपण काय विचार करतो, तहान लागली ना तुम्हाला, तर तहान लागली म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ज्या काही पाचनाच्या अवस्था असतात, त्या पाचनाच्या अवस्थेमध्ये जठर आहे, लहान आतडा आहे, मोठा आतडा आहे, लिव्हर आहे. मित्रांनो, ह्यांना जर समजा पाणी कमी पडलं तर शरीरामध्ये उष्णता वाढून जातात आणि मळाचे खडे होतात. पर्यायी बघा, पृथ्वी तलावर काय आहे, 3% पाणी आहे आणि 1% काय आहे, जमीन आहे. तशाच पद्धतीने आपल्याही शरीरामध्ये आपली बॉडी हे त्या निसर्गाने त्याची प्रतिकृतीच केलेली आहे. जे निसर्गामध्ये आहे ते सर्व आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे 3 हिस्से पाणी आपल्याला शरीराला आवश्यक असतं. म्हणून पाणी जे आहे ही तुम्ही प्यायची, प्यायच जे आहे कधीच थांबवायची नाही. तुम्हाला तहान लागली, निश्चितच तुम्ही तहान लागली तर पाणी लगेच पिऊन घ्यायचं, थोडं का होईना पण पाणी प्यायचं. गाडीमध्ये आहात, थांबवा गाडी, पाणी प्या. कारण की स्वयंचलित यंत्र थांबवू शकत नाही. तुम्ही स्वयंचलित यंत्राला जर थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तो डिमांड केला आणि तुम्ही जर तो दिला नाही तर निश्चित तुम्हाला रोगाचं आमंत्रण होणार. दुसरं आहे मित्रांनो भूक. आता मित्रांनो, भुकेच्या बाबतीत असं आहे की आपण मोठमोठ्या शहरामध्ये बघतोय की लोकांना जेवणासाठी वेळ नाही आहे. आता का नाही आहे तो फार मोठा गंभीर प्रश्न आहे. परंतु बरेचसे लोक सांगतात की आम्हाला जेवणाचा वेळ नसल्यामुळं आम्ही जेवण करत नाही. मित्रांनो, हे काय आहे? निश्चितच नाही. मी तर हे म्हणतोय की जसा पक्षी आहे एखादा, पक्षी सकाळी घरट्यामधून उठल्यानंतर सर्वात आधी तो काय करतो, तो झेप कशासाठी घेतोय, तो पहिले अन्न खाण्यासाठी झेप घेतोय. तर मी तर हे सांगेल मित्रांनो, आपण कुठल्याही शहरामध्ये असा, खेड्यामध्ये असा, बघा तुम्ही घराच्या बाहेर पडण्याच्या आधी जे काही अन्न आहे
त्या अन्नाला तुम्ही सेवन करा आणि सेवन केल्यानंतरच बाहेर पडा. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे जठरामध्ये पित्तरस येतात, तर ते पित्तरस जे आहे त्या अन्नाला एक वेळ त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन तुम्हाला पाचन अवस्था तुमची चांगली राहील, शरीराला रस रक्त पण चांगले मिळेल. तर भूक तुम्ही कधी थांबवायची नाही. भूक जर तुम्ही थांबवली तर काय होतं, तुमच्या शरीराला कॅलरीज मिळणार नाही. आता ते कॅलरीजची आवश्यकता असते, तुम्ही जेवण करत नाही. तसं करायचं नाही. काय जे आहे ते वेळेवर खाऊन घ्यायचं. परंतु हे जंगम फूड ज्याला म्हणतो आपण, बिस्किट आहे, ब्रेड आहे, ठीक आहे, जे असे पदार्थ असतात किंवा ज्याच्यामध्ये सोडियम बेन्झोएट सायट्रिक ॲसिड टाकलेले आहे, लिक्विड्स आहेत, ठीक आहे, हे तुमचे पेप्सी, कोका कोला हे तर निश्चितच घेऊ नका मित्रांनो. हे काही तुमचे भूक भागवण्याचं लक्षण नाही आहे. सॉलिड मटेरियल तुम्ही खायचं आहे. आणि जर तुम्हाला सॉलिड मटेरियल काही मिळत नसेल तर कुठे सब्जी मार्केट आज ठिकठिकाणी आहे, कुठल्याही शहरामध्ये पावलावर ते सब्जी घेऊन लोक बसलेले असतात. 2 मिनिटं काकडी घ्या, मुळा घ्या, गाजर घ्या, बीट घ्या, टमाटर घ्या, काही तर खा ना. काहीतरी खाणं जरुरी आहे. जरी जास्त नाही पण भूक लागणार थोडंफार खाणं जरुरी आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सध्या त्या कॅलरीजची जरूरत असतं. जर तुम्ही ती व्यवस्था टाळली, भूक लागली आणि तुम्ही जेवण केलं नाही, तर तुम्हाला ज्यावेळेस भूक लागली त्यावेळेसही तुम्हाला भूक लागत नाही मित्रांनो. आणि त्यावेळेस जे काही शरीराची डिमांड असते ते डिमांड जर पूर्ण झाली नाही तर ते तुमचं शरीर डॅमेज होत आहे. आणि आणखी मित्रांनो असं आहे की तुमचा वेग आहे तो म्हणजे झोप येणे. झोप जर तुम्हाला समजा रात्री पूर्ण नाही झाली तरच तुम्हाला दिवसा झोप येणार. रात्री पण लोक आता आजकाल काय करतात की लाईटची व्यवस्था आहे, त्यामुळं काय होतं की आपण रात्री 10 वाजेपर्यंत कामं करतोय. तसं नको आहे. झोप तुमची कमीत कमी 6 ते 7 तास व्हायलाच पाहिजे मित्रांनो. जर झोप नाही झाली तर आपल्या शरीरामध्ये म्हणजे ज्या काही स्वयंचलित आहेत की तुम्हाला एवढं माहिती आहे की आपण झोपलो, रात्री 10 वाजता झोपलो आणि सकाळी एवढ्या वाजता उठलो, परंतु ह्या झोपेची जी क्रिया आहे ही नैसर्गिक असून ह्या क्रियेमध्ये आपल्या शरीरामध्ये बरेचसे रस तयार होतात, जे रस स्वयंचलित यंत्रणेसाठी लिब्रिकंट म्हणून काम करतात शरीरामध्ये. तर झोप जर नाही तुमची झाली तर तुमच्या शरीरामध्ये गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून झोप फारच जरुरी आहे. दिवसा पण तुम्हाला काम करत असताना तुम्ही समजा ऑफिसमध्ये आहात किंवा कुठल्या कामावर आहात, जर तुम्हाला समजा झोप आली 15 मिनिटासाठी ते वेळ द्या मित्रांनो. 15 मिनिटं जरी तुम्ही डोळे बंद करून कुठे पडले किंवा बसून जरी नुसते 15 मिनिटं केले तरी 15 मिनिटामध्ये ते रस जे आहेत, ज्या ग्रंथी आहेत स्वयंचलित, पिट्युटरी ग्लँड आहे डोक्यामध्ये बसलेली, त्यानंतर तुमची थायरॉइड ग्लँड आहे, ओके, त्यानंतर स्टमक आहे, तुमचं पॅनक्रियास आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, किडनीच्यावर 2 ॲड्रिनल ग्लँड बसलेले आहेत, खाली स्कॉर्टिल आहे. ह्यांना स्वयंचलित हे झोपेमध्येच कार्य करतात मित्रांनो. झोपेमध्ये यांचे रस पूर्ण करतात. म्हणून झोप घेणं फार जरुरी आहे मित्रांनो. जर तुम्ही झोप नाही घेतली तर काय होईल, तुमचा डोकेदुखीचा आजार लागणार. त्यानंतर तुम्हाला जे आहे झोप नसल्यामुळं तुमचं कुठल्याही कामामध्ये मन लागणार नाही, कारण की शरीर त्याला साथच देणार नाही तुमचा. मित्रांनो, खाशी येणे म्हणजे आपल्याला जर असा खोकला येतो, सडन खोकला येतो, तर आपण समजून घ्यायचं आपली श्वसन नलिका आणि अन्न नलिका ह्याच्यामध्ये, ह्या जंक्शनमध्ये कुठंतरी काही अडकलेलं आहे. तर तो कफच्या वाटे खासल्यानंतर तो बाहेर पडण्याची निसर्गाने ही प्रक्रिया केलेली आहे. तर खाशी कधीही रोकायची नाही. जर समजा तुम्हाला काही 4 लोकांमध्ये बसलेले आहात तर उठून थोडं साईडला जायचं आणि जर खाशी असेल तर खाशी करायची. परंतु खाशी ही फेफड्यांना शुद्ध करण्याची एक जी आहे ती नैसर्गिक क्रिया आहे. काही लोकांना दमा, अस्थमा त्यावर तर ट्रीटमेंट घ्यावं लागतं. परंतु अचानक तसं काही रोग नसताना जर अचानक आपल्याला खाशी आली तर ती बंद नाही करायची. 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळ काय ते खासून टाकायचं, की ज्यापासनं आपल्या बरेच काही जे जंतू आहेत हे त्याला फेकायचे असतात बाहेर, तर कफच्या वाटे बाहेर फेकला जाते. आणि खाशी करत असताना मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की खाशी तुम्ही केल्यानंतर जो बलगम त्याच्यामध्ये येते किंवा कफ येतो, ज्याला बेडका म्हणतो आपण किंवा चिकट पाणी म्हणतो, ते कधीही पोटामध्ये गिळायचं नाही. त्यापासनं तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळं खाशी केल्यानंतर बेडका, आपण 4 लोकांमध्ये बसलेलो असतो आणि उठण्याचा आपल्याला कंटाळा येतो, तसं नाही करायचं. खाशी आली, बेडका आला, थोडं जा साईडला आणि थुकून या, त्याला कधीही गिळायचं नाही. दुसरं मित्रांनो आहे की अश्रू रोखणे. आता मित्रांनो, एखाद्याला समजा परिवारामध्ये एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी समजा IAS परीक्षा पास झाली किंवा काही मोठी परीक्षा पास झाली,
तर काय होतं, एकदम असा आनंद होतो माणसाला. तर तो आनंद झाल्यानंतर ते आनंदाश्रू जे असतात ते कधीच रोकायचे नाही, येऊ द्यायचे त्यांना. आणि जेवढे अश्रू येतात तेवढे येऊ द्यायचे. किंवा एखादं काही दुःख झालं, समजा घरामध्ये तुमचा एक प्रेमी आहे किंवा एखादा ज्याला आपण जास्त प्रेम करतो असा मनुष्य काही गेला, तर अशा वेळेस ॲटोमॅटिक तुम्हाला म्हणजे रड असं म्हणायची जरूरतच नाही आहे. ते अश्रू ॲटोमॅटिक निघून येतात. कारण की ते जे अश्रू आहेत ते नैसर्गिक असतात, ते दुःख असते. तर ते अश्रू येऊ द्यायचे मित्रांनो. कारण की तुम्ही अश्रूंना जर रोखलं तर अश्रू हे त्यावेळेस तयार झालेली शरीराची क्रिया आहे, ती रिटर्न नाही होऊ शकत ना. आणि तुम्ही जर त्याचं दमन केलं, तुम्ही जर त्याला अश्रूंना थांबवलं, तर निश्चितच तुम्हाला डोळ्यांचे विकार होतात, त्यानंतर डोकेदुखीचे विकार होतात. आणि अश्रूंना थांबवल्यामुळं तो जो वेग आहे तो तसाच राहतो मित्रांनो, तो तसाच राहतो. आणि तसाच तो वेग नंतर काहीतरी एखाद्या मोठ्या गंभीर रोगाचं ते आमंत्रण असू शकतं. त्यामुळं अश्रू बिलकुलच रोकायचे नाही. आनंद असो की दुःख असो, अश्रू येऊ द्यायचे. नैसर्गिक असतील तर निश्चितच अश्रू कधीही रोकायचे नाही. आणि आता आपला वेग जो आहे मित्रांनो, ते आहे उलटी. समजा एखाद्या वेळेस आपण जेवण केलं किंवा आपण घरी समजा भरपूर जेवण केलं आणि आपली जर अशी मळमळ काही होण्याची इच्छा असेल आणि जर आपल्या शरीरामध्ये मळमळ होत असेल, उलटीसारखं वाटत असेल, तर निश्चित तुम्ही जे आहे उलटी करूनच घ्यायची, बोट टाकून उलटी करूनच घ्यायची. आणि उलटीची इच्छा आहे, उलटी होत नसेल तर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, अर्धा चमच नमक घ्यायचं, घोलायचं त्याला आणि पटापट पिऊन घ्यायचं. जर कोमट केलं पाणी तर खूपच छान, ते पिऊन घ्यायचं. आणि 5 मिनिटानंतर स्वतः बोट टाकून उलटी करून टाकायची. कारण की उलटी होण्याची क्रिया शरीरामध्ये हा वेग आहे, ॲटोमॅटिक आहे तो. म्हणजे याचा अर्थ तुमचं शरीर त्याला पचवू शकत नाही. म्हणून त्यापासून जर तुम्ही तशी उलटी दाबली तर त्यापासून तुमच्या शरीरामध्ये पॉयझन तयार होऊ शकतं आणि एक तुमच्या ब्लडमध्ये विष तयार होऊ शकतं. गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात, की जे आजार तुम्हाला कुठल्याही टेस्टमध्ये पकडल्या जात नाहीत. तर मित्रांनो, जी उलटी आहे ती उलटी कधीही रोकायची नाही. परंतु 1 किंवा 2 पेक्षा जर जास्त उलट्या होत असेल तर मग मात्र त्यावर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावं लागतं, तो एक रोग समजायचा. परंतु अचानक जर तुम्हाला कधी काही खाल्ल्यानंतर जर उलटीची इच्छा होत असेल तर निश्चितच शरीर सांगतंय, मधून सिग्नल देते की हे मला नकोय, उलटी करून टाका. त्याला कधीही रोकायचं नाही. जर तुम्ही उलटी रोखली नाही तर निश्चितच तुमचे पूर्ण चयापचय बिघडतं आणि चयापचय बिघडून तुम्हाला जे आहे शरीरामध्ये नंतर मग ते पूर्ण डिस्टर्बन्सच होते बघा, ज्याला कोष्ठ म्हणतो आपण, ते तुमचं खराब होऊन जातं. सर्वात आता 13वा वेग आहे मित्रांनो, ज्या वेगाबद्दल आपल्याला समाजामध्ये असं खुलून जर बोललं तर ते म्हणतात बुवा काहीतरी हे चुकीचं आहे. परंतु तसं काही नाही मित्रांनो. कधी बोलायचं? नंतर, आपण मेल्यानंतर बोलायचं मित्रांनो. तो आहे 13वा वेग, म्हणजे सेक्स. मित्रांनो, जे मुलं आणि मुली वयामध्ये येतात त्यांना जर सेक्सचा वेग आला तर सेक्सचा वेग आल्यानंतर त्याचं दमन करायचं नाही. हस्तमैथून करणे हा कुठलाही अपराध नाही आहे. तर मित्रांनो, जर तसं होत असेल 15 दिवस किंवा 1 महिना जर तुम्ही वयामध्ये आले असाल तर तुम्ही लग्न करा. लग्न जर तुम्ही करत नसाल तर त्याचं तुम्ही दमन करायचं नाही. हस्तमैथून हे शाप नसून हे एक वरदान आहे. त्याचा वेग रोकायचा नाही. जर तो तुम्ही वेग रोखला मित्रांनो तर तुम्हाला गंभीर आजार होतात. गंभीर आजार म्हणजे कसे? तुम्हाला तुमच्या म्हणजे तो जो वेग स्कॉर्टिलमधून तयार झाला, समजा ते वेग तयार झाला, लाळ तयार झाली तोंडामधली तयार झाली, ती कुठं टाकायची? ती पोटामध्येच जाईल ना. तर ते तयार झाल्यानंतर ते बाहेरच पडणार. आणि तसंही तुम्ही नाही पाडलं तर तुमच्या झोपेमध्ये तुमच्या ॲटोमॅटिक ते तुमचा जो वेग आहे तो निघून जातो. परंतु त्याचं दमन करायचं नाही मित्रांनो. त्यापासून नंतर तुम्हाला स्त्रियांना जे आहे स्त्रीबीज तयार होत नाहीत, अशी एक अवस्था येतं. कारण की वय झालेलं आहे आणि मग नंतर जे आहे तुमचं तुम्ही त्यावेळेस तुमच्या इच्छा तुम्ही दमन केलेल्या असतात आणि ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस मग टेस्ट ट्यूब ह्याच्यामध्ये जे आहे फॉलिपिन ट्यूब्समध्ये मेद जमा होतो, गाठी तयार होतात. तर मित्रांनो, ते असं आवश्यकतेपेक्षा जास्त नको व्हायला. हस्तमैथून जे आहे हे 15 दिवस 1 महिना मध्ये तुम्ही वयामध्ये आल्यानंतर करायला काहीही हरकत नाही. तर त्याचं तुम्ही असं दमन करायचं नाही. तर मित्रांनो, हे मी जे तुम्हाला 13 वेग सांगितले, आता हे 13 वेग एकदम सिंपल आहेत, साधे आहेत, परंतु ह्यामुळं गंभीर आजार तुम्हाला होतात. आमचं जे आयुर्वेद शास्त्र आहे, ह्या आयुर्वेद शास्त्रामध्ये रोगच न होऊ देणे
तुम्ही कशा पद्धतीचे वागायचे की आपल्याला कधी रोगच झाला नाही पाहिजे, अशापैकी हे 13 वेग जे आहेत याचं जर तुम्ही समजा दमन नाही केलं किंवा याला साठवून नाही ठेवलं किंवा त्या नैसर्गिक जसा वेग आला तसा जर त्याला जाऊ दिला तर निश्चितच तुम्ही दीर्घायू व्हाल, निरोगी राहाल। आणि दुसरं असं की आमच्या शिवधाम सरकार आश्रमामध्ये प्रत्येक गुरुवारला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत सकाळी मंत्रचिकित्सा चालते। सर्वच रोगांवर आपण ती सर्वांना मुफ्त आहे। कुणीही येऊन सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत आमच्या मंत्रचिकित्सेमध्ये बसू शकतात, कारण की शारीरिक रोगावर तर आपण ट्रीटमेंट देतो, परंतु मानसिक रोगावर मंत्रचिकित्सेशिवाय पर्याय नाही। आणि हल्लीच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आपले आचार विचार सर्वांना राजा बनायचं आहे, त्यामुळं सर्वांची जी धावपळ होते आहे तर ह्यामुळं मानसिकता मनुष्याची बिघडलेली आहे। तर त्यामध्ये मंत्रचिकित्सेमध्ये तुम्ही जे आहे इथं आमच्या येऊन जे आहे बसू शकता 1 तासभर आणि तुम्हाला निश्चितच मनशांती त्या ठिकाणी होईल। व नंतर मग प्रत्येक गुरुवारला मंत्रचिकित्सेनंतर दिवसभर मग नाडी परीक्षण करून रोगाचं निदान केलं जातं व आयुर्वेदिक औषधं आपल्याला दिली जातात। ह्या सर्वांचा तुम्ही लाभ घ्या। जर काही लोक असे असतील जे महाराष्ट्रामध्ये लांबचे आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत तर त्यांना इथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आपण 1 दिवस आधीच येऊ शकता। आणि अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट आहे www.shivdhamsarkar.com। ह्या वेबसाईटवर जाऊन आपण आपले नंबर तिथं लावू शकता किंवा अतिरिक्त माहिती घेऊ शकता। खाली काही फोन नंबर दिलेले आहेत त्यावर पण तुम्ही माहिती घेऊ शकता। चला, आपल्या शरीराची काळजी घ्या आणि हे सोपे 13 वेग कधीही शरीरामध्ये रोकायचे नाही। आयुष्यभर ह्या गोष्टीला जर तुम्ही पाळलं तर निश्चितच रोग तुमच्यापासून फार लांब असेल। तर त्याचा आपल्या शरीराची काळजी घ्या। ओम नमो नारायण।